आता एक मोठी बातमी, नाशिक मुंबई आग्रा मार्गावर अपघात झालेला आहे। महामार्गावर ट्रक आणि पिकअपची धडक झाली आणि या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असल्याचं कळतंय। मंत्री गिरीश महाजन हे सध्या नाशिकला रवाना झालेले आहेत। नाशिक मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाण पुलावर हा भीषण अपघात झालाय आणि यावरच अधिक बोलण्यासाठी स्वतः आपल्यासोबत गिरीश महाजन जोडले गेलेले आहेत। गिरीशजी, खरं तर हा भीषण अपघात झाला असल्याचं कळतंय, तुमच्यापर्यंत काय माहिती मिळाली आहे? काल अतिशय भीषण अतिशय दुर्दैवी हा अपघात त्या ठिकाणी झालेला आहे। काल मी शिर्डीला अधिवेशनासाठी जो रात्री मी मुख्यमंत्री महोदयासोबत मुंबईला पोहोचलो आणि पोहोचल्यावर घरी पोहोचल्याबरोबर मी आपल्या चॅनलवर बघितलं आणि मला फोनही आला असा अपघात झालेला आहे म्हणून। आणि म्हणून मग सकाळी मी पुन्हा 6च्या ट्रेनने या ठिकाणी निघालेलो लवकर पोहोचावं म्हणून। मी 9 वाजता नाशिकला पोहोचेल आणि त्या ठिकाणी जाऊन अपघात स्थळाची आणि जे रुग्ण आहेत हॉस्पिटलला त्यांचीही त्या ठिकाणी भेट घेईल। पण अतिशय दुर्दैवी असा प्रकार घडला, कारण म्हणजे पुलावर असा आसारीने भरलेला ट्रक उभा कसा राहू शकतो रात्री, हा एक महत्वाचा विषय आहे। आणि त्यात ते बिचारे विनाकारण निरपराध मुलं त्यात मृत्युमुखी पडलेले आहेत, तरुण आहेत, त्यांच्या कुटुंबियाची सुद्धा मी भेट त्या ठिकाणी घेतो। आणि सरकारच्या वतीने मी मुख्यमंत्री महोदयांशी बोललेलो आहे, त्या ठिकाणी भेट घेऊन मग जखमींवर उपचार त्या ठिकाणी करणार होतो आम्ही, त्याचा खर्च सुद्धा शासन करणार आहे। जी काही मदत लागेल ते सगळे आम्ही त्यांना त्या ठिकाणी करू।